नमस्कार सर्वांना, कसे आहेत सगळी? मस्त मजेत आहेत ना? तर बघा आता मस्त संध्याकाळचं टायमिंग होतं आलेलं आहे, 4:30 पावणे 5 वाजलेत आणि मी आत्ता व्हिडिओ चालू केलाय कारण 2 दिवस झाला आपला व्हिडिओ नाही येत. तर 2 दिवस झालं माझी तब्येत पण खराब आहे, त्याच्यामुळं मग व्हिडिओ पण नाही मी बनवला. आणि बऱ्याचशा दादांच्या कमेंट आल्या बरं का की आपल्याला कोंबड्या घ्यायच्यात गावरण म्हणून, आहेत का विकाय, पत्ता वगैरे मागितला. तर म्हणलं चला आज ह्याच्यावरतीच व्हिडिओ बनवावं आणि तुम्हाला सांगावं. तर विषय असा झालेला आहे की आता ह्या महिन्यामध्ये म्हणजेच कसं की आखाडाच्या महिन्यामध्ये तुम्हाला पण माहिती आहे की लक्ष्मीच्या यात्रा असते त्या. तर ह्या यात्रेमुळं ना जेवढं आपल्याकडं कोंबडं वगैरे भरपूर होतं ना, चांगलं 25-30 कोंबडं होतं ते विकल्या गेलं. आणि तसंच त्याच्याबरोबर ना बऱ्याचशा आपल्या कोंबड्या पण खायला पण गेल्या बरं का. तर आता सध्या आपल्याकडे एवढ्या कोंबड्या नाही आहेत की आत्ता लगेच विकण्यासाठी, कारण आपल्याला अंड्याला पण कोंबड्या लागते त्या. तर आत्ता जो आपण लॉट तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली का नाही, छोटीशी पिलं आणि त्याच्यापेक्षा पण मोठी मोठी आहे ते बघा. हे बघा इथे चरत्यात, तुम्हाला व्यवस्थित बॅक कॅमेराने दाखवती. तर साधारणतः अजून 2 ते 2.5 महिने आपण काय विकणार नाही. ज्यावेळेस त्या अंड्यावर ते येतील ना त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगेन, त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन मी की आपल्या कोंबड्या विक्रीसाठी आलेल्या आहेत म्हणून. सध्या जेवढ्या आहेत तेवढ्या तर आपल्याला म्हणजे अंड्यासाठी लागते त्याच. तर चला आता तुम्हाला दाखवते. आणि इकडं आपल्या गायांचं चाललंय बघा खायचं, अजून बाकीच्या गायांनी मी आज बाहेर घ्यायचे ते सुरुवात झालेली आता बाहेर घ्यायला. तर बघू शकता ही बघा ह्या काही इथं ह्या अशा तलंगा आहेत. तर अजून काय म्हणजे अंड्यावरती आल्या नाही त्या. तर ही बघा अशा, तर ह्या मोठ्या कोंबड्या आहेत आणि ह्या अशामध्ये आहेत बघा. तर आत्ताच का आपण लगेच विकणार नाही. ही बघा असं कोंबडं येतं. तर आता पूर्ण सगळी लहान साईज राहिली बघा. का इकडं पण आहे त्या, म्हणजे आता गाया बाहेर घेतल्या त्या तर पिंडीसाठी बघा सगळ्या लागल्या पळाय तिकडं. तर आपल्या अशा कोंबड्या जे म्हणजे बारक्या बारक्या आहेत ना, तर त्या आपण नंतर विकायच्या वेळेस नक्की तुम्हाला सांगू. तर म्हणजे त्यावेळेस नक्कीच मी व्हिडिओ बनवीन की आपल्या विक्रीसाठी आहेत कोंबड्या म्हणून. तर सध्या असं झालं आहे की म्हणजे आता बऱ्याच कमेंट पण आल्या बरं का बऱ्याच जणांच्या की पत्ता पण सांगा तुमचा, गाव सांगा कोणतं आहे. तर मी गाव पण सांगत आहे तुम्हाला की आमचं गाव आहे शेळगाव, तालुका इंदापूर आणि जिल्हा पुणे. तर इंदापूर तालुक्यामध्ये आमचं शेळगाव म्हणून गाव येतं. तर गावापासून आम्ही 2 किलोमीटर रानात राहतो. तर नक्कीच ज्यावेळेस तुम्हाला म्हणजे आपल्या विकायला येतील ना तलंगा, आपल्या ज्या बारक्या तलंगा कोंबा आहेत त्या, तर त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ बनवीन आणि त्यावेळेस माझा पत्ता पण देईन ज्यावेळेस आपल्याला विकायच्यात. कारण आता असं झालं आहे की ह्या महिन्यात ना सर्व कोंबड्या जेवढ्या होत्या कोंबडं किंवा बऱ्याच असं म्हणजे कसं एक कोंबडा पुरत नाही. बरेचसे आता ह्या लक्ष्मीच्या यात्रेला बरेच पाहुणे रावळे बोलवतात, अशा हिशोबाने कुणी कोंबड्या पण बऱ्याच गेलेल्या आहेत आता सध्या. तर ही तर तुम्हाला दाखवलेलीच आहे ती, ह्याच्यामधली एकदम छोटीशी आहे ती. आता त्यांना 8 ते 10 दिवसाची झालेली आहे ती. तर ही पण 30-35 आहेत सध्या आता. पण ही काय आपल्याला लगे विकायची नाहीत, म्हणजेच की आता जोपर्यंत ही मोठी होत नाहीत ना तोपर्यंत आपण काय विकत नाही. आणि ह्या छोट्या छोट्या तलंगा आहेत ते साधारणतः 1.5-2 महिना अजून टायमिंग आहे त्यांना विकायला. तर अशा आहेत बघा मस्त. बघा ह्याच्यात बसली जाडीत खुरोड्यात शिरली आहे. आणि बऱ्याच म्हणजे आता चराई गेल्या त्या बघा, सगळ्या पांगल्या आता लांब लांब. म्हणजे कसं आता संध्याकाळचं वातावरण आहे, इकडं तिकडं पाऊस उघडला आहे दुपारपासून, म्हणजे 12-12:30 वाजल्यापासून 3-3:30 वाजेपर्यंत भरपूर पाऊस होता. आणि पावसामुळं काय झालं की एका जागेवर बसल्या होत्या आणि आत्ता पाऊस उघडला म्हणल्यावर लागल्या फिराय. तर ते मोकळ्या असल्या ना तर एवढ्या फिरतात ना मापाच्या बाहेरच. तर नक्कीच मी सांगेन तुम्हाला की आपल्या विकायच्या वेळेस काय झालं आहे. म्हणजे आता विकल्या सगळ्या आणि आता बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या, पण मला पण खूप वाईट वाटलं बरं का. एवढं म्हणजे आवडीनं त्यांनी कमेंट केलं की तलंगा कोंबड्या पाहिजे त्या म्हणून. पण ज्यावेळेस विकू त्यावेळेस नक्कीच सांगू. तर बघा हो का इकडं बी तलंगा आहे त्या. तर अशा आहेत म्हणजे अजून टायमिंग आहे थोडं त्यांना विकाय. ज्यावेळेस अंड्यावर येतात ना त्यावेळेस चांगल्या जातात, म्हणजे 500 रुपयाला एक कोंबडी जाती. आणि आता सध्या ह्याला एवढं म्हणजे रेट पण येणार नाहीत आणि आपण एवढं लहान विकत पण नाही. हे बघा अशा तलंगा आहेत. तर आता सध्या अशा तलंगा ज्या आहेत ना तर 25 आहेत. अशा पद्धतीच्या तलंगा आहेत ह्या आपल्या. तर कसं होतं आता ह्या एवढ्या मोठ्या झाल्या ते म्हणजे एवढ्या आहेत. तर आता ह्यांना अजून कमीत कमी ना 2 ते 2.5 महिने टायमिंग आहे अंड्यावरती यायला. मग ही आता एवढ्या लहान वयात विकायचं म्हणलं ना तर तिथं आपला लॉस होतो. कारण अंड्यावरची कोंबडी आमच्याकडे जाते 500 रुपयाला आणि कोंबडा जातो बाग देणारा असला मोठा कोंबडा असला ना 650-700 रुपयापर्यंत जातो. तर तुम्हाला आता मोठी कोंबडी पण दाखवते बघा. तेवढी कोंबडी असली ना
तर 500 रुपयाला जाते. तर मग आपण आता सध्या काही विकणार नाही, कारण ज्यावेळेस अंड्यावरती येतील ना त्यावेळेस आपण ह्यांना विकणार आहे. तर चला आता तुम्हाला मोठी कोंबडी दाखवते. आणि इकडं आमच्या मायराण्यांचं कसं चाललंय बघितलं का खायचं. आता संध्याकाळचा टायमिंग झाला की कालवा होतो मस्त. आता त्यांना खायला टाकलेले. तर बघा हे बघा अशा मोठ्या मोठ्या कोंबड्या. या 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 बघा येते ते एका तरी. हे बघा या 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 हे बघा बघा अशा मोठ्या कोंबड्या असल्या का नाही तर 500 रुपयाला जातात. आणि ह्या छोट्या आहेत ही तलंगा आहेत बघा अशा. तर बऱ्याच आहेत आता 20-25 तलंगा आहेत अजून. ह्या काही अशा कोंबड्या ना 500 रुपयाला जाते बघा ही कोंबडी. बघितल्या कशी आहे केवढी. आणि इथं कशी बसली बघा खुडूक एकदम पिंजरून बसली का नाही. हे बघा अशा कोंबड्या खुडूक बसल्या का नाही मग लगेच त्यांना बसवून टाकायचं. हे बघा कशी टोचा मारते बघितलं का. हे बघा आता ही खुडूक झाली तर आपण हिला लवकरच बसवणार आहे. आणि बसवताना मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि ही आहे बघा आमची अप्सरा सुंदर अशी कशी डवालती बघितलं का. इकडं चाललंय आपलं गायांचं आता खायला. भरपूर पाऊस झाल्यामुळे बघा का असं कुंड्यातलं पाणी काढावं लागायला लागलं. कुंड्या भरल्या पाण्याने. तर कसं म्हणजे ह्या महिन्यामध्ये ना भरपूर कोंबड्या विकल्या त्या आपण. त्याच्यामुळे आत्ता सध्या तर आपल्याकडला स्टॉक सगळा संपलेला आहे विक्रीचा. जे आहेत ते अजून लहान आहेत. तर लवकरच ती विक्रीसाठी आल्या ना की नक्कीच व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला सांगेन. आणि कसं वाटतंय बघा संध्याकाळचं वातावरण मस्त एकदम. संध्याकाळचे 4:30 म्हणजे 4:30-4:45 झालेले आहेत. आणि इकडं आमच्या गवळण्यांचं चाललंय खायचं. इकडं बघा कशा वाटतंय ते. पावसाने एवढा वैताग दिला ना म्हणजे मोठा पाऊस येत नाही फक्त रिमझिम येते. आणि रिमझिममुळं ना जनावरांचं पण खरंच खूप हाल होत्यात आहे. खायला येत नाही त्यांना कारण चिखल पण होतोय ना. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला बाय सर्वांना.